नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमेत. आपली मते आपली लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण कॉटन लागवड केली, तूर लागवड केली, सोयाबीन लागवड केली NTF पद्धतीद्वारे. तर शेतकरी मित्र कमेंट करतात किंवा NTF पद्धत नेमकं काय आहे. तर आजचा विषय याच आहे शेतकरी मित्रांनो. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. चला तर सुरू करूया आपल्या या व्हिडिओला. बघा शेतकरी मित्रांनो, मी कॉटन लागवड केली. हे बघा, NTF पद्धती म्हणजे आता नेमकं NTF पद्धत म्हणजे काय? NTF नो टिल फार्मिंग आपण याला काय म्हणू? बघा, रब्बी हंगामात जे काही पीक निघतं, आपलं पीक निघाल्यानंतर उन्हाळा लागतो. फरवरी मार्चमध्ये पीक निघते, गहू चना. त्यानंतर उन्हाळी वाही नाही, कुठलीच वाही नाही शेतकरी मित्रांनो. आणि या शेतामध्ये आपण 8 एकर गहू लावलेला होता. बघा, ह्या प्लॉट आहे, 8 एकराचा गहू लावलेला होता आपण इथे. आणि नंतर कुठलीच वाही केली नाही. गव्हाचे वर्म तुम्हाला तसेच दिसते आहे ना. याला आपण NTF पद्धत म्हणजे नाही वाखरणी, नाही नांगरणी, नाही रोटावेटर, नाही कुठलीच वाही नाही, थेट पेरणी. एक पाऊस आला म्हणजे पेरणी योग्य पाऊस झाला, नंतरही आपण पेरणी करू शकतो किंवा धूळ पेरणीही करू शकतो. आपली धूळ पेरणी आहे शेतकरी मित्रांनो. म्हणजे ज्या दिवशी आपण मंगळवारी आपण कॉटन लावली होती, ओलावा काहीच नव्हता. आणि संध्याकाळी मंगळवारी रात्रीला खूप पाऊस आला आणि त्या पावसात आपली कॉटन निघाली. बघा तुम्हाला. आणि आता आपली डोबणी पण चालू आहे, चुकफुली डोबली. कुठे कुठे कॉटन निघत नाही, म्हणजे काही काही आपलं जे काही छावा आपण यावर्षी कॉटन लावलेली आहे, याच्यातही काही काही बियाणं असं असतात की त्याची उगवणशक्ती कमी असते. बघा आता इथेच बघा, हे कॉटन निघाली, हे निघाली. आता याला कमी जास्त पाणी मिळालं का सारखीच डोबणी आहे, पण हे लेट निघाली. हे बघा, ह्या पाना, हे कॉटन बघा, पानामध्ये फरक आहे आणि हे कॉटन बघा. म्हणजे काही काही बियाणामध्ये फरक असतात, कमकुवत असतात. म्हणजे त्याची काही इम्युनिटी पॉवर जी आहे ते कमजोर असतात. त्या कारणानं आपल्याला बियाणं चुकफुली डोबावे लागतात. आणि कुठे कुठे बियाणं वर पडलेलं असेल तर पाण्याच्यानं वाहतही जातं. हे पण त्याच्या मागचं कारण आहे. तर आता विषय असा आहे की या NTF पद्धतीचा आपल्याला फायदा काय होतो. बघा शेतकरी मित्रांनो, तर आता मी यावर्षी माझी पहिलंच वर्ष आहे, पहिलीच वेळ आहे. आता जसजसा मला अनुभव येत आहे, आता अनुभव एक आला की बा, पाऊस तर आला पण पाऊस कमजोर आला शेतकरी मित्रांनो. म्हणजे हे जे जमीन आहे आपली, या NTF पद्धतीने वाही न करता पाणी पिण्याची जी काही मातीची जे काही पॉवर आहे ते वाढलेली आहे शेतकरी मित्रांनो. आता तुम्हाला दिसत असेल, कणखण वयानी आहे शेतकरी मित्रांनो माझ्या शेतामध्ये. बघा, म्हणजे आता समोर आता एल निनो आहे म्हणते, पाऊस कमी येणार आहे. आता समोर जर पाऊस कमी आला आणि एक दोन जर पाणी येऊन गेले तर आपल्याला ओल जास्त दिवस टिकणार शेतकरी मित्रांनो. या पद्धतीने आपल्याला ओल जास्त दीर्घकाळपर्यंत टिकून राहील. आणि जे काही नैसर्गिक जे गुणधर्म आहे मातीचे, मातीची उथलपालट न करता, वाही न करता, नैसर्गिक गुणधर्म हे जोपासले जाते शेतकरी मित्रांनो. बघा की या जमिनीमध्ये आपण रब्बी हंगामामध्ये गव्हाचे पीक घेतले, याच्यात या मातीमध्ये जे काही गव्हाचे मुया असन, ते मातीमधले जे काही अणुरेणू असतात पोषक, ते तसेच आहे शेतकरी मित्रांनो. बघा, हे बघा तुम्हाला माती कशी दिसत आहे, अशी खतावानी आहे. बघा, मुया आहे. आता हे जीवाणू, मातीतले जीवाणू हे मुया खातात आणि हे याचं खत तयार होते आणि नंतर आपल्या पिकाला मिळतं. याच कारणाने आपल्या जमिनीची पाणी पिण्याची क्षमता वाढते आणि पिकाला वाव मिळतो शेतकरी मित्रांनो. खत द्यायचं, जास्त रासायनिक खत द्यायचंच नाही आहे आपल्याला यावर्षी. हे बघा, कॉटन निघालेली आहे आणि इकडंच आपली तूर पण आहे. तूर पण आपण NTF पद्धतीनेच पेरलेली आहे. बघा, आणि तूर पण निघालेली आहे.
हे बघा तुरीला पण निघायला सुरुवात झालेली आहे बघा. तूर दुसऱ्या दिवशी टोकन यंत्राने पेरलेली आहे बघा. आहे या पद्धतीने मातीची सुपीकता वाढते. मातीची उथलपाथल न करता आपण थेट पेरणी केली, ना नांगरटी ना वखरणी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला नंतर पाणी द्यायचं काम नाही. म्हणजे एक पाणी कमी आला, ओलावा जास्त दिवसपर्यंत टिकून राहतो. म्हणजे मातीतले जे काही गुणधर्म आहे, नैसर्गिक गुणधर्म, ते टिकून राहतात. आता तुम्ही बघितलं असेल शेतकरी मित्रांनो, जे शेतकरी मित्र वाही करतात, उन्हाळ्यामध्ये रोटावेटर मारून ठेवतात, खरीप हंगामासाठी जमीन तयार करतात पेरणीसाठी, तर त्याच्यात बघा पाऊस येतो, खूप पाऊस येतो आणि पाणी एक साईड जमा होते. का होते? कारण की जी काही रोटावेटरची जी बारीक बुगदी आहे, माती, पाणी आला की ते अंदर पाणी झिरपू देत नाही, मुरतच नाही, एक साईड जमा होते. आणि नंतर आपण सारे फाडतो किंवा पेरणी यंत्राने सोयाबीन पेरतो ट्रॅक्टरद्वारे, तो ओल कमी राहते शेतकरी मित्रांनो. याच्यात तसं नाही आहे शेतकरी मित्रांनो. आता हे जे काही आपले वर्मा आहे बघा, हे जे वर्मा आहे का नाही, याच्यात पाणी मुरलं, जेवढा पाणी आला तेवढा पूर्ण शेतामध्ये जागच्या जागेवर पाणी मुरलं, जागच्या जागी पाणी मुरलं आणि पूर्ण जमिनीला पाणी मिळाले बघा. आणि हे ओल आपल्याला जास्त दिवस टिकून राहणार. म्हणजे पूर्ण जे काही शेतातलं पाणी आहे एक साईड जमा झालेलं नाही आहे. आता माझ्याही शेतात मीही रोटावेटर मारायचो आणि एक साईड पाणी जमा व्हायचं, पण जेव्हा एक साईड पाणी जमा व्हायचं की वर तर ओलच नाही राहायची. आणि एक गोष्ट आहे लक्षात आहे शेतकरी मित्रांनो, की बा आपण जेव्हा पेरणी करतो, पेरणी केल्यानंतर आपलं पाणी येते तेव्हा गायवटत नाही, म्हणजे मातीच नाही राहत आपल्या शेतामध्ये जास्त, गायवटीची भीतीच कमी. आणि जे शेतकरी वाही करतात, गायवटीची भीती राहते जास्त. जर पाणी दडक्याचं पाणी आला, दडपाची भीती राहते, गायवटाची भीती राहते, माती वाहत जाते. ते याच्यात कुठलीच भीती नाही. आणि टोकन यंत्राने आपण पेरणी केली, म्हणजे टोकन यंत्राने आपण लागवड केली कपाशीची आणि तुरीची, बियाणंही कमी लागलं. ह्या त्याचा मागचा फायदा आहे शेतकरी मित्रांनो. आणि जे काही आपण काळी कचरा आहे आता शेतामध्ये, हे गव्हाचा गव्हांडा ह्या सडणार, याचे जे काही जमिनी मातीतले जे काही अणुरेणू आहे, जे काही मातीला सुपीक करणारे जे काही गांडूळ आहे, ते गांडूळ तयार होणार. या जमिनीला खायला, खात तयार करायला काही ना काही पाहिजे. आता हे बघा असं, आता हे बघा, हे जे मुया आहे, हे बघा, ह्या मुया गव्हाच्या मुया तशाच आहे, हे बघा, याचं खत तयार होणार, आपल्या कपाशी पिकाला मिळणार वाही न करता. आता तुम्ही बघितलं असेल शेतकरी मित्रांनो, आता जे काही जे पडीत जमीन राहते तिथे बघा, तिथे कुठलीच वाही करत नाही, पण तिथे वनस्पती बघा, गवत बघा किती हिरवगार राहतं, वाढ बघा कशी होते, वाढतच राहते. आणि वयानी पाणी किती काय आलं, वयानी दुसऱ्या दिवशी वयानी पाणी मुरत राहतं. पाणी कसं मुरतं बघा, ह्या ज्या काही मुया आहे, या मुया वाटे पाणी मुरते जमिनीत. हे जे ह्या मुया बारीक बारीक छद्र असतात, ह्या मुया वाटे पाणी जमिनीत मुरतं. हे बघा तसेच आहे, हे बघा गव्हाचे मुळकण तसेच आहे, हे बघा आहे, याचं खत तयार होते. माती बघा ना, तुम्हाला खतावानी दिसत आहे, हे बघा आहे, याच्यात गांडूळ तयार होते. आता 8-10 दिवसाची झड पडली की गांडूळच गांडूळ दिसणार आपल्याला. ह्या त्याच्या मागचा फायदा आहे शेतकरी मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खर्च कमी. मी यंदा वाईला खर्चच नाही लावला, नाहीतर दरवर्षी 35 ते 40 हजार रुपये खर्च येतो वाईला, आणि डोबणीलाही खर्च नाही आला. आता चुकफुली डोबणीला जो काही खर्च येईल तो येईल, पहिला खर्च.
तर कमी खर्चाची शेती आहे आपली यंदा, आणि म्हणजे NTF पद्धत म्हणजे कमी खर्चाची शेती. तर एक गोष्ट लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो, आता मी हे जे NTF पद्धत नो टिल फार्मिंग यावर्षी मी केलेली आहे. आता समोर भरघोस उत्पादन मिळेल असं काही मी म्हणणार नाही, नाही का. कारण की सगळ्या गोष्टी कायच्यावर आधारित असतात, व्यवस्थापनावर आधारित असतात. योग्य नियोजन, योग्य तण नियंत्रण, योग्य फवारणी आणि योग्य वातावरण, पोषक वातावरण, ह्या पण गोष्टी आवश्यक आहे, नाही का. नुसतंच आपण वाही नाही केली आणि तसंच पेरणी केलं आणि आपल्याला पिकणार असं नाही शेतकरी मित्रांनो, नाही का. आपण सर्वच गोष्टी करू, पण वातावरण ही महत्त्वाचं आहे. त्याच कारणाने आपल्याला जास्त उत्पादन होईल, ठीक आहे. आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप आपले व्हिडिओ येईल, काय अनुभव येतो मला या पद्धतीचा नक्की मी शेअर करणार. तत्पूर्वी आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. आणि व्हिडिओ जर आवडला असेल, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.